नमस्कार मित्रांनो, मी कोकणी जगदीश या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललोय रायगड ट्रिप काढण्यासाठी. तर आजचा हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण पहा. आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार. आणि सकाळ सकाळ एवढ्या पहाटे काही दुकान वगैरे उघडे नसेल नाश्त्यासाठी, म्हणून आम्ही घरातून चपाती आणि चटणी घेतली आणि पॅकिंग करून निघालो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे संगमेश्वरला. गाडीत पेट्रोल भरतोय आणि गाडीत पेट्रोल फुल झाली की आम्ही निघणार आहे. आणि आता पुन्हा निघालो आहे आमच्या प्रवासाला. सकाळचा व्ह्यू बघू शकता पहाटेचा. काय पूर्ण थंडगार असं वातावरण आहे धुक्यात. आणि आपला आता सकाळचा नाश्ता चपाती आणि चटणी आहे. तर मग अशी मम्मीने करून दिला नव्हते आम्हाला. लांबचा प्रवास होता म्हणून चपाती चटणी नाश्ता लागेल. सकाळ सकाळ दुकानं एवढी लवकर खोलत नाही, म्हणून चपाती चटणी दिली आहे नाश्त्यासाठी. ते आम्ही खाणार आणि पुन्हा आम्ही निघणार आहोत. तर आता आम्ही रायगडच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे बघा. सगळ्या गाड्या पार्किंग वगैरे केलेल्या आहेत आणि आता आम्ही आलो आहे रायगडच्या मेन पायरीशी. तर किल्ले रायगड. आणि आता बघा जरा ट्रॅकिंगला चालू करतो आहे आम्ही. आणि चला आत्ता तुम्हाला रायगड दाखवतो. हो का, खोबरं खात आहे. खोबरं की काय नेमकं समजत नाही. समोर जायला पण भीती वाटते, अंगा बिंगा येऊ शकतात. हा काय दुसरा आहे काय. तर आता आम्ही सुरुवात केली आहे रायगडवर जायला. आणि बघा पाहू शकता खाली किती धुकं पडलं आहे. अजून वरती पण खूप धुकं पडलं आहे. दिसण्यात काही येत नाही आहे एवढं. तर वर जाऊ तेव्हा समजेल. चला. तर आम्ही चालत चालत आता अर्ध्यापर्यंत पण अजून पोचलेलो नाही आहे. सावकाश सावकाश जायला लागतं आहे. आणि हे बघा आत्ता आम्ही खाली आहे. अजून आम्हाला तेवढं लोक चालत आहेत धुक्यातनं दिसतात काय माहीत नाही. तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे. आणि पुन्हा आम्ही सुरुवात चालायला केलेली आहे. बघा पाहू शकता आता मी उंचावर आहे, त्यामुळे एकदम खाली भारी वाटते आता बघायला सुद्धा. आणि वारा पण भरपूर आहे वारा. आणि गाड्यावरती जाताना छोटासा धबधबा आहे वर, म्हणजे गाड्यावरूनच पाणी येते खाली. खूप भारी वाटते तो पण. शेवटी चालून आम्ही गडावरती पोचलो आहे. गडाच्या मुख्य दरवाजाची ते आलो आहे. ते जरा फोटो वगैरे शूट करूया. अवघा एवढं खालून चालत आलेलं आहे. आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तोफा आहेत, ह्यासुद्धा इथे ठेवलेल्या आहेत. कारण का लोकांना बघण्यासाठी. मी सुद्धा ही पहिल्यांदाच बघतो आहे. फोटोमधून सुद्धा बघितले, पण खरी ही नजरेतून मी आता पहिल्यांदाच बघितलं इथं आल्यावर. खूप मस्त वाटलं आहे रायगडला येऊन. माझं एक स्वप्न होतं की रायगडला जायचं आणि फिरून यायचं, म्हणजे आज पूर्ण झालं आहे. आणि हे तलाव आहे, जातानाच लागतं आपल्याला. तर मित्रांनो, हे देवीचं मंदिर आहे. आणि या मंदिराचं बांधकाम पूर्ण काळ्या दगडाने एकदम सुंदर असं बांधकाम केलेलं आहे, पाहू शकता. पूर्वीच्या काळातील बांधकाम. तर आता आम्ही पोचलो आहे गडावरती. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. मूर्तीच्या इथे सुद्धा जाणार आहे आम्ही. आणि ते पूर्ण माहिती आहे किल्ल्याची. तर ही बघा ती महाराजांची मूर्त. तर मगाशी खूप धुकं होतं म्हणून दिसत येत नव्हती. आता जरा जवळून व्हिडिओ केला आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल. आणि हा महाराजांचा मुख्य दरबाराचा दरवाजा. इथून आतमध्ये दरबार आहे महाराजांचा. तर इथे महाराज ह्या सिंहासनावर महाराज स्वतः बसायचे. तर हा तो दरबार आहे. आणि हो का दरबाराचा दरवाजा. आणि हा पूर्ण किल्ला आहे बघा. दुसरा तलाव
खाली एक होतं, आता वरती एक आहे. आणि हा चोर मार्ग आहे. तर आपण पण आता या चोर मार्गातून चाललो आहे. चला जाऊया चोर मार्ग. चोर मार्ग आहे हा. चोर मार्ग झाला. मी पण आलोय वरती. बघा चोर मार्ग आहे. भुयारातून पूर्ण वरती आलोय आता. आणि हे त्या काळातील शौचालय, महाराजांच्या काळातील हे शौचालय आहेत. खूप उंचावरती आहे पण. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त म्हणजे दरबारातली. तर मग अशी खूप धुकं होतं म्हणून ती व्यवस्थित दिसत नव्हती. आणि रायतेश्वराचं मंदिर आहे. आता महाराजांच्या मूर्तीचे ते नतमस्तक झालोय आणि आता चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघायला. तर ही आपल्या राजाची समाधी आहे. पाहू शकता ही समाधी आहे. ते महाराजांची समाधी घेतला नाही. आणि आता आम्ही निघालोय पुन्हा परतीच्या प्रवासाकडे. आता दाखालीत निघालोय. रायगडवरून आम्ही आत्ता चाललोय घरी. तर आजची व्हिडिओ इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. चला धन्यवाद.